Okay, good evening. We will start with our lecture. I'll share my screen. Chat box मध्ये सांगा, is screen visible? Okay. Is it visible now? Very good. So आपण वर्क अँड एनर्जी या चॅप्टर बद्दल बोलत होतो. त्याच्यामध्ये आपण वर्कमध्ये काही पार्ट शिकला होता. एनर्जीमध्ये कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी हे दोन टाइप्स शिकले होते. त्याच्यानंतर दोन्हीची इक्वेशन डिराईव्ह केली होती. ते झाल्यानंतर आपण एक लॉ बघितला होता, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी, विच स्टेट्स दॅट एनर्जी इज नायदर क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉइड, इट कॅन बी कन्व्हर्टेड फ्रॉम वन फॉर्म इन टू अनदर. म्हणजे एनर्जी आपण तयारही करू शकत नाही आणि ती डिस्ट्रॉय होत नाही, ती फक्त एका फॉर्ममधून दुसऱ्या फॉर्ममध्ये जाते. त्याचे आपण एक एक्झाम्पल बघितलं होतं. हे आठवत असेल तर, दोन पेंड्युलम एकमेकांचे जरी एका दोरीवर लावलेले असतील आपण आणि फक्त एक हलवला तर थोड्या वेळाने तो टच झाल्यावर दुसरा हलतो, एकाचा स्पीड कमी होतो आणि दुसऱ्याचा वाढत जातो. सो एकाकडून दुसऱ्याकडे एनर्जी जाते, त्याच्यामुळे हे पेंड्युलमचा एकाचा स्पीड कमी झाला की दुसऱ्याचा वाढतो हे आपल्याला दिसून येतं. आणि त्याच्यानंतर आपण फ्री फॉल बघितलं होतं. इफ अन ऑब्जेक्ट इज फॉलिंग फ्रीली फ्रॉम सम हाईट, त्याच्यानंतर त्याच्यावर बेस्ड आपण कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जीची काही इक्वेशन्स डिराईव्ह केलेली होती, काही व्हॅल्यूज कॅल्क्युलेट केल्या होत्या. आणि त्याच्यानंतर आता आपण पुढे कंटिन्यू करूया. हे पेज आपलं राहिलं होतं 26 पर्यंत आपण कंप्लीट केलेलं होतं. दस एव्हरी ऑब्जेक्ट हॅज पोटेन्शियल एनर्जी व्हेन इट इज ॲट अ हाईट अबाव द ग्राउंड. एका पर्टिक्युलर हाईटला जर एखादी ऑब्जेक्ट असेल तर इट कॅरीज सम पोटेन्शियल एनर्जी अँड इट कीप्स गेटिंग कन्व्हर्टेड टू कायनेटिक एनर्जी ॲज द ऑब्जेक्ट फॉल्स टुवर्ड्स द ग्राउंड. ती पोटेन्शियल एनर्जीचं कन्व्हर्जन होतं कायनेटिक एनर्जीमध्ये जेव्हा ती वस्तू कुठल्या तरी पर्टिक्युलर हाईटवरून जमिनीवर पडते. ऑन रिचिंग द ग्राउंड पॉइंट सी, आपण 3 पॉइंट्स कन्सिडर केले होते. जर या फिगर प्रमाणे आठवत असतील तर ए, बी आणि सी. जेव्हा ती ऑब्जेक्ट ए पासून स्टार्ट करेल, बी पर्यंत येईल, बी नंतर जेव्हा ती फायनली ग्राउंडवरती सी या पॉइंटला पोहोचेल तेव्हा काय होतं, ऑल द पोटेन्शियल एनर्जी गेट्स कन्व्हर्टेड इनटू कायनेटिक एनर्जी. सगळी जी काही पोटेन्शियल एनर्जी जेव्हा ती ऑब्जेक्ट एला होती तेव्हा त्या ऑब्जेक्टमध्ये असेल, ती सगळी कायनेटिक एनर्जीमध्ये कन्व्हर्ट होते. बट ॲट एनी पॉइंट ड्युरिंग द फॉल द टोटल एनर्जी रिमेन्स कॉन्स्टंट. आता ही जी सगळी वाक्य आपण आत्ता वाचली ती आपण इक्वेशन्समधून बघूया. पहिल्यांदा आपण काय म्हणलंय की जेव्हा ती वस्तू, ती ऑब्जेक्ट ए ह्या पॉइंटला असेल तर ए या पॉइंटला असताना त्याच्यामध्ये कायनेटिक एनर्जी काहीही नाहीये, फक्त पोटेन्शियल एनर्जी आहे, जे आपल्याला इक्वेशनमध्ये दिसेल. टोटल एनर्जी इज इक्वल टू mgh, विच इज नथिंग बट अ पोटेन्शियल एनर्जी. टोटल एनर्जीमध्ये कायनेटिक एनर्जीचा पार्ट काहीच नाहीये, फक्त पोटेन्शियल एनर्जीच आहे जेव्हा ती ऑब्जेक्ट ए या पॉइंटला आहे. फर्स्टमध्ये टोटल एनर्जी इज इक्वल टू mgh. त्याच्यानंतर जेव्हा ती ऑब्जेक्ट सी ह्या पॉइंटला आहे, डायरेक्ट त्यांनी नंतर आपण जे आता वाचलं त्याच्यामध्ये ऑब्जेक्ट सुरुवातीला एका हाईटवर असताना त्याची एनर्जी किती असेल आणि दुसऱ्या पॉइंटमध्ये त्यांनी काय मेन्शन केलंय, ती ऑब्जेक्ट सी इथे असताना म्हणजे थर्ड पॉइंटमध्ये त्याची एनर्जी किती असेल, तर इट विल ओनली बी इक्वल टू इट्स कायनेटिक एनर्जी. ती सगळी जी पोटेन्शियल एनर्जी असेल ए पॉइंटवरची असताना ती सगळी सी वर येईल, तोपर्यंत कायनेटिक एनर्जीमध्ये कन्व्हर्ट होऊन जाईल. तर आता थर्डचा जर तुम्ही फॉर्म्युला चेक केला तर त्याच्यामध्ये कसं येत आहे, टोटल एनर्जी इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. त्यामध्ये आपली पोटेन्शियल एनर्जी आपण कन्सिडर करतो 0 आणि कायनेटिक एनर्जी जी येते mgh ती आपण फक्त कन्सिडर केलेली आहे. डिफरन्स लक्षात आला. जेव्हा सेम ऑब्जेक्ट, when that object was at point A, it had all the potential energy. When the object fell down at C, it had all the kinetic energy. आणि आता थर्ड जे सेंटेन्स होतं ते बी ह्या पॉइंटला कन्सर्न करतंय. म्हणजे जेव्हा ती ऑब्जेक्ट मध्ये कुठेतरी असेल, ए आणि सीच्या मध्ये जिथे बी दाखवलाय त्या ठिकाणी जर ती ऑब्जेक्ट असेल
उत्तर काय होतं? टोटल एनर्जी रिमेन्स कॉन्स्टंट असं त्यांनी खाली मेन्शन केलेलं. इथे बघा परत एकदा. बट ॲट एनी पॉइंट ड्युरिंग द फॉल द टोटल एनर्जी रिमेन्स कॉन्स्टंट. जेव्हा ती पडत असेल तेव्हा दोन्हीची ॲडिशन कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी कॉन्स्टंट राहते. कारण का तर कुठलीच अमाऊंट म्हणजे पोटेन्शियल एनर्जी पण नाहीये, कायनेटिक एनर्जी पण नाहीये असं नाही होत. किंवा मगाशी जसं झालं की पहिल्याच्यात पोटेन्शियल फक्त होती, लास्टमध्ये कायनेटिक होती, असंही नाहीये. असताना दोन्ही आहेत, बट त्या ऍड आणि सबट्रॅक्ट होऊन टोटल एनर्जी जी असेल ती कॉन्स्टंटच राहते, mgh एवढीच राहते. ओके, समजलं आपण तिन्हीवर. हा जो फायनल 10 नंतरचा जो कन्क्लुजन काढलं होतं ते कशाच्या बेसिसवर काढलं तर लास्ट लेक्चरला आपण जी 3 इक्वेशन्स डिराईव्ह केली होती, जे कायनेटिक एनर्जी किती येईल, पोटेन्शियल एनर्जी किती येईल, हे जे ठरवलं होतं त्याच्यावरून आपण हे कन्क्लुजन काढतोय. त्यामुळे एक्झाममध्ये जर फ्री फॉलवर क्वेश्चन आला, फ्री फॉल या कन्सेप्टवर, तर यू विल हॅव टू स्टार्ट रायटिंग फ्रॉम let us consider these three let us consider one object at points a b c. मग त्याचा फ्री फॉल, मग पॉइंट ए ला कशी फक्त पोटेन्शियल एनर्जी आहे, कायनेटिक एनर्जी 0 येते, पोटेन्शियल एनर्जीच mgh येते आणि ती टोटल एनर्जी असते, हे दाखवायला लागेल. बी पॉइंटला काय कंडिशन असते ते दाखवायला लागेल, सी पॉइंटची कंडिशन दाखवायला लागेल आणि त्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट हे कन्क्लुजन लिहायला लागेल. त्याचं कन्क्लुजनचं मीनिंग आता आपण इक्वेशनच्या फॉर्ममध्ये एक्सप्लेन केलंय. टोटल एनर्जी इज इक्वल टू पोटेन्शियल एनर्जी प्लस कायनेटिक एनर्जी. सो टोटल एनर्जी ॲट ए विल बी इक्वल टू mgh प्लस 0 विच इज इक्वल टू mgh. हे आपण इक्वेशनमध्ये शेवटच्या पार्टमध्ये बघितलेलं होतं. नेक्स्ट टोटल एनर्जी ॲट बी इज इक्वल टू mgx प्लस mg कॉमन काढून h मायनस x आहे. सो ते सगळं कॅन्सल आउट होऊन फायनली आन्सर येणार mghच. आणि टोटल एनर्जी ॲट सी ला असताना पोटेन्शियल एनर्जी 0 आहे. सो 0 प्लस mgh इज इक्वल टू फायनली आन्सर विल बी कॉन्स्टंट दॅट इज mgh. ओके, सो हे सगळं जे आपण आता बघितलं इट वॉज ऑल रिलेटेड टू फ्री फॉलिंग ऑब्जेक्ट. नाव नेक्स्ट इज, आता आपण पहिल्यामध्ये वर्क बघितलं होतं, त्याच्यानंतर एनर्जी बघितली, नाव पॉवर. काही क्वेश्चन्स इथे दिलेले आहेत. कॅन युअर फादर क्लाइंब स्टेअर्स ॲज फास्ट ॲज यू कॅन. आपण आणि आपले वडील एकत्र समज स्टेअरकेस चढायला लागलो तर आपण म्हणजे दोघांचा स्पीड सेम राहील का? थोडासा फरक राहील. आपल्याला थोडंसं फास्ट चढता येईल ह्या एजला, राईट. त्याच्यानंतर सेकंड एक्झाम्पल काय आहे बघूया. विल यू फिल द ओव्हरहेड टँक विथ द हेल्प ऑफ बकेट ऑर अन इलेक्ट्रिक मोटर. तुम्हाला जर का घराची टाकी भरायची आहे तर तुम्ही बादलीने पाणी उचलून जाऊन ते भरत बसाल की इलेक्ट्रिक मोटरनी भराल? विच विल बी प्रेफरेबल? इलेक्ट्रिक मोटर, करेक्ट. त्याच्यानंतर सपोज राजश्री, यश अँड रणजित have to reach the top of a small hill. Rajashri went by car, Yash went cycling and Ranjit went walking. If all of them choose the same path, who will reach first and who will reach last? पहिले कोण पोहोचेल? जे कारने गेली ती व्यक्ती पहिले पोहोचेल आणि लास्टला जी चालत व्यक्ती गेली ती शेवटी पोहोचेल. ओके, तर आता हे सगळं कशामुळे होऊ शकतं? In the above examples, the work done is the same in each example. प्रत्येक गोष्टीमध्ये जे काही काम होणार आहे ते सेम आहे. पहिल्या एक्झाम्पल मध्ये वडील पायऱ्या चढून जाणार, आपण सुद्धा पायरी चढून जाणार. दुसऱ्या एक्झाम्पल प्रमाणे जी टाकी आहे, ओव्हरहेड टँक, वॉटर टँक आहे, तो भरला जाणार आहे आयदर बाय बकेट ऑर बाय इलेक्ट्रिक मोटर. तिसऱ्या एक्झाम्पल मध्ये एक स्मॉल हिल चढायचं आहे, तिघही जण भलेही चालत जाऊ दे, सायकलवर जाऊ दे, नाही तर कारने जाऊ दे, जे काम होणार आहे ते सेम होणार आहे. बट द टाइम टेकन टू परफॉर्म द वर्क इज डिफरंट. प्रत्येक जणाला लागणारा वेळ हा वेगळा आहे. फॉर इच पर्सन ऑर इच मेथड द फास्ट ऑर स्लो रेट ऑफ द वर्क डन इज एक्सप्रेस्ड इन टर्म्स ऑफ पॉवर. हा फरक कशामुळे आहे तर पॉवरमुळे.
पॉवर इज द रेट ॲट विच वर्क इज डन. आता एक फिजिक्समध्ये एक जनरली असं असतं की द रेट ॲट विच, असं जेव्हा तुम्हाला डेफिनेशनमध्ये दिसेल त्याचं स्ट्रेट अवे मिनिंग असतं अपॉन टी. इक्वेशन लिहिताना अपॉन टी असं जेव्हा आपण म्हणतो की किती स्पीडनी काम केलं, किती फास्ट काम झालं किंवा किती स्लो काम झालं, ह्याच्यासाठी रेट ॲट विच हे वर्ड्स यूज केले जातात. सो पॉवर इज द रेट ॲट विच वर्क इज डन. If W amount of work is done in time t, then power is equal to work upon time or W upon t. तर जेव्हा केव्हा अशा इक्वेशनमध्ये अपॉन टी दिसतं तेव्हा तेव्हा त्या ज्या गोष्टीचं ते इक्वेशन आहे त्याच्यासाठी द रेट ॲट विच असे वर्ड्स यूज केले जातात. हे मी कशाला सांगते तर तुम्हाला इक्वेशन्स पटकन लक्षात राहू शकतात, आपल्या समोर ते व्हॅल्यूज दिसतात. बट कधी कधी एक्झाम प्रेशरमुळे असं होतं की पेपरला आपल्याला आठवत नाही की एक्झाम काय असेल, डेफिनेशन काय असेल. त्या केसमध्ये पॉवर आहे आपल्याला माहिती आहे, W अपॉन टी दिसतंय, मग तेव्हा तुम्ही असं स्वतःच्या डोक्यात विचार करू शकता की रेट ॲट विच असं आपण म्हणू शकतो की किती स्पीडनी काम झालंय याच्याशी रिलेटेड आहे. आणि मग वर्क इज डन ते W वरनं कळतंच आहे आपल्याला. सो जे आपण ती 3 एक्झाम्पल्स बघितली होती त्याच्यामध्ये जरी काम सेम झालेलं असलं तरी त्यांना लागणारा वेळ हा वेगळा होता आणि तो वेळ जो वेगळा लागला ते आपण पॉवरच्या टर्म्समध्ये एक्सप्रेस करू शकतो. पॉवर इज इक्वल टू वर्क अपॉन टाइम. ओके, समजलंय व्हॉट इज पॉवर? परफेक्ट. नाउ in SI system the unit of work is joule, so the unit of power is joule per second. This is called watt. सो आता कसं काय हे युनिट आपण कसं काढणार तर वर्क होतं जूलमध्ये अपॉन टी, टाइम होता जो सेकंडमध्ये, सो W अपॉन टी दॅट इज जूल पर सेकंड. हे झालं आपलं युनिट पॉवरसाठीचं. आणि जूल पर सेकंडला आपण काय नाव देतो? वॅट. जसं आपण न्यूटनसाठी काहीतरी होतं तसंच इथे वॅटसाठी आपलं असतं जूल पर सेकंड. 1 वॅट इज इक्वल टू 1 जूल पर 1 सेकंड. In the industrial sector, the unit used to measure power is called horsepower. आता हे 1 वॅट हे खूप कमी पॉवरसाठी यूज केलेलं आहे, बट इंडस्ट्रियल सेक्टरमध्ये इंडस्ट्रीजमध्ये जास्ती पॉवर कन्झम्पशन आहे म्हणून तिथे जे युनिट आहे ते 1 हॉर्स पॉवर असतं, विच इज इक्वल टू 746 वॅट, जे खूप जास्ती आहे, जास्ती पॉवर आहे. द युनिट ऑफ एनर्जी फॉर कमर्शियल यूज इज किलोवॅट आवर. So 1000 joule work performed in 1 second is 1 kilowatt power. आणि त्याच्यानंतर पुढे 1 किलोवॅट आवर म्हणजे कसं करणार आपण? 1 किलोवॅट इंटू 1 आर. 1 किलोवॅट म्हणजे 1000 वॅट आणि 1 आर म्हणजे 3600 सेकंड्स. तर आता हे कसे आले? 1 तास म्हणजे 1 आर इज इक्वल टू 3600 सेकंड्स. हे कसे आले? कोणाला चॅटबॉक्समध्ये पटकन कॅल्क्युलेट करून दाखवता येईल? आपण 1 आरच्या जागी 3600 सेकंड्स का लिहिलेत? करेक्ट. 60 मिनिट्स इंटू 60 सेकंड्स. सो बेसिकली आपण असं लिहू शकतो की 1 आर इज इक्वल टू 60 मिनिट्स, त्याच्यानंतर 1 मिनिट इज इक्वल टू 60 सेकंड्स. बरोबर. म्हणून आपल्याला 1 आरचं जर सेकंडमध्ये कन्व्हर्जन करायचं असेल तर आपल्याला 60 इंटू 60 करायला लागेल. प्रत्येक मिनिटाला सुद्धा 60नी मल्टिप्लाय करायला लागेल, राईट. प्रत्येक मिनिटाचे 60 सेकंड्स कन्सिडर करायला लागतील. देअरफॉर 1 आर इज इक्वल टू 60 मल्टिप्लाइड बाय 60 विच इज इक्वल टू 3600 सेकंड. ओके, सो ह्या कन्व्हर्जन प्रमाणे इथे आपण 1 किलोवॅट इज इक्वल टू 1 किलोवॅट आर इज इक्वल टू 1 किलोवॅट इंटू 1 आर.
विच इज इक्वल टू 1000 वॅट इंटू 3600 सेकंड्स. आणि मग जो मोठा आकडा आला आहे तो. सो 1 किलोवॅट इज इक्वल टू 3.6 इंटू 10⁻⁶ जूल्स. आपण एकदा डिस्कस केलं होतं, आठवतंय? आपण 10⁻⁶, 10⁻⁷, हे कसं डिसाईड करतो? आठवतंय? सपोज मी असा नंबर लिहिला 100, तर 100ला तुम्ही पॉवरच्या टर्म्स मध्ये कसं लिहाल? म्हणजे ह्याला मला 10⁻1, 2, 3, 4, 10⁻, करेक्ट, व्हेरी गुड. 100 आलं 10⁻2. आणि आता समज मी असं दिलंय की 36 इंटू 100 आहे. 36 इंटू 100 याचं मिनिंग कसं होऊ शकतं? बरोबर, आपण नंबर ऑफ झिरोज कॅल्क्युलेट करणार आणि लिहिणार. स्वतः पुढचा मी एक नंबर दिलाय 36 इंटू 100, असं जर कन्सिडर केलं तर 36 इंटू 10 10⁻², असं. किंवा आपण अजून कसं लिहू शकतो ते 3.6 इंटू 10⁻3. जर आपण एक पॉइंटनी शिफ्ट केलं म्हणून आपण इथे एक 10चं युनिट वाढवलं. त्या वेनी इथे हे लिहिलेलं आहे 3.6 इंटू 10⁻⁶ जूल्स. ऍक्च्युअल आपण झिरोज काउंट केले तर ते फक्त 5 आहेत. 36च्या पुढे फक्त 5 झिरो आहेत. तर आपण असं लिहू शकलो असतो 36 इंटू 10⁻⁵. बट इन्स्टेड ऑफ रायटिंग दॅट वी कॅन ऑल्सो राईट इट ॲज 3.6 इंटू 10⁻⁶. एक पॉइंट दिला मध्ये म्हणून एक झिरो वाढवला पुढे. ओके. आता पुढे बघूया. Electricity used for domestic purposes is measured in units of kilowatt hour. So 1 kilowatt hour is equal to 1 unit. आपल्या घरी जी आता महाराष्ट्र स्टेट बोर्ड कडनं इलेक्ट्रिसिटी येईल ती किंवा कुठलीही इलेक्ट्रिसिटी डोमेस्टिक पर्पजसाठी जी यूज केली जाते, सो दॅट इज मेजर्ड इन दिस फॉर्म. 1 kilowatt hour is 1 unit. ओके. आता ही एक एन इंट्रोडक्शन टू सायंटिस्ट, हे छोटूसा पॅराग्राफ आहे. हे कोणाबद्दल तरी लिहिलेलं आहे, कुठल्या तरी सायंटिस्ट बद्दल ज्याने फिजिक्स मध्ये चांगलं काम केलेलं आहे. सो कोण वाचेल? एनीवन इंटरेस्टेड फॉर रीडिंग दिस अबाउट वन सायंटिस्ट? प्लीज राईट युअर नेम. कोणी वाचेल काय लिहिलंय त्या सायंटिस्ट बद्दल ते? कोणालाच नाही वाचायचंय? प्लीज राईट युअर नेम इन चॅट बॉक्स. कोण वाचेल त्या सायंटिस्ट बद्दल? काहीतरी वेगळं वाचायला मिळणार आहे. द्विजेश मैत्रेय. बाकीची आता मुलांची नावं मला माहिती नाहीत. या दोघांची स्टुडंट्सची नावं माहिती आहेत मला. एनीवन इंटरेस्टेड इन रीडिंग दिस? Okay, so I'll randomly take name from the list. Dipali. Student's name. स्टुडंटचं नाव काय आहे? तनुश्री. ओके, तनुश्री प्लीज स्विच ऑन युअर माइक. Yes, very good. Is screen visible? Is the screen visible? माईक ऑन झालाय तुझा. काही ऐकू येत नाहीये पण आम्हाला.
Okay, might be she is having some range issues. ओके, नो प्रॉब्लेम. स्विच ऑफ युअर माईक. अजून दुसरं कोणी? आता तुम्ही नावं द्या जरा पटकन. एखाद्याने तरी एवढूसा पॅराग्राफ वाचायचा आहे आणि फक्त वाचायचा आहे. त्यात काही मी क्वेश्चन नाही विचारणार आहे मध्ये. राहुल आहेर. आय गेस स्टुडंट्स नेम इज जय. राहुल आहेर, प्लीज राईट स्टुडंट्स नेम. Okay, no problem. We will directly move on to solve problems. Swarali takes 20 seconds to carry a bag weighing 20 kg to a height of 5 meter. How much power has she used? So आता आपल्याला इथे पॉवरशी रिलेटेड एक्झाम्पल्स न्यूमेरिकल्स सॉल्व्ह करायची आहे. जसा आपला पॅटर्न आहे, आपल्याला गिव्हन काय काय दिलंय ते बघायचं आहे. मास इज गिव्हन विच इज 20 kg. हाईट दिलेली आहे 5 meters and time is given 40 seconds. So now therefore force which has to be applied by Swarali. So force will be equal to M into G. M mass आहे आपलं 20 kg. We will write it as it is. G gravitational acceleration. So that is 9.8. We know that value. दोन्हीचं मल्टिप्लिकेशन केलं की we will get the answer which is 196 Newton. Work done by Swarali to carry the bag to a height of 5 meter. W is equal to F into S. वर्कचा फॉर्म्युला आपण या चॅप्टरमध्ये सुरुवातीला शिकलोय. फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. सो किती हाईट 5 मीटर होती ती कन्सिडर केली. फोर्स आपण वरती कॅल्क्युलेट केला 196 विच केम टू 980 joules. पॉवर इज इक्वल टू वर्क अपॉन टाइम. सो टाइम आपल्याला दिलेला होता तो वापरायचा आहे आणि पॉवर जी वर्क जे परफॉर्म केलंय 980 ते स्ट्रेट अवे आपण फक्त व्हॅल्यू सबस्टिट्यूट केले आणि फायनली आन्सर काढलाय. पॉवर इज इक्वल टू 24.5. आपण मगाशी बघितलं त्याचं जे युनिट आहे दॅट इज वॅट. सो वी हॅव रिटन दॅट युनिट ऑल्सो. कमिंग टू एक्झाम्पल नंबर 2. A 25 watt electric bulb is used for 10 hours every day. How much electricity does it consume each day? खूपच सोपं आहे. 25 वॅट. वॅट म्हणजे पॉवर दिलेली आहे. टाइम दिलेला आहे 10 hours. आणि आता आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे की एनर्जी किती कंझ्युम करतंय. ओके, सो एनर्जी कंझ्युम करताय याच्यासाठी आपण आपला जो मगाचा फॉर्म्युला होता सेम यूज करणार. पॉवर इज इक्वल टू वर्क अपॉन टाइम. त्याच्यानंतर वर्कच्या ऐवजी आपण तिथे सबस्टिट्यूट करणार आहे फक्त एनर्जी कंझ्युम विच विल बी इक्वल टू पॉवर इंटू टाइम. पॉवरच्या जागी आपण लिहूया 0.025 किलोवॅट जी दिलेली आहे आपल्याला. वॅटमध्ये पॉवर दिली आहे. वी हॅव कन्व्हर्टेड इट इंटू किलोवॅट्स और वी कॅन कीप इट ॲज इट इज. आपल्याला 25 वॅट ठेवायचं असेल तर वी कॅन कीप इट ॲज इट इज 25 वॅट इंटू 10 hours. फक्त फायनल आन्सर लिहिताना आपल्याला युनिट बघायला लागेल. एनर्जी विल बी इक्वल टू, जर त्यांनी जसं कन्व्हर्ट करून केलंय 0.25 किलोवॅट इंटू आर, और आपण असं लिहू शकतो एनर्जी इज इक्वल टू 250 वॅट आर. ओके, सो हे आयदर आपण जर कन्व्हर्ट केला 25चा वॅटचा किलोवॅटला कन्व्हर्जन केलं तर तिथे आपल्याला 0.0525 कन्सिडर करायला लागेल. जर आपण कन्व्हर्जन नाही केलं तर आपलं लास्टला एनर्जी इज इक्वल टू युनिट चेंज होईल फक्त 250 वॅट आर. दोन्ही आन्सर्स बरोबर आहेत. फक्त जर कन्व्हर्जन केलं तर किलोवॅट युनिटमध्ये लिहा. कन्व्हर्जन केलं नाही तर वॅटमध्ये युनिट लिहा.
ओके. सो ठीक आहे. ह्या चॅप्टर मधला आता हा चॅप्टर संपलेला आहे. बाकीचा एक्सरसाइज तुम्ही सोडवू शकता तुमचा तुम्ही. जर काही डाऊट्स असतील तर एक्सरसाइज सॉल्व्ह करताना काही डाऊट्स आले तर पुढच्या लेक्चरला विचारू शकता. या चॅप्टर मध्ये आपण मेनली वर्क, एनर्जी आणि पॉवर या 3 गोष्टींवर फोकस केला होता. याच्यामध्ये सुद्धा भरपूर सारे फॉर्म्युले आपण लर्न केले आहेत. ते सगळे तुम्हाला लक्षात ठेवायला लागतील. डेरिव्हेशन्स आहेत भरपूर सारी. ती डेरिव्हेशन्स लक्षात ठेवायला लागतील की आपण कुठल्या स्टेप्सनी एखादा पर्टिक्युलर इक्वेशन डिराईव्ह करत येतोय ते बघायला लागेल. फॉर्म्युलाचा यूज करून एक्झाम्पल्स सॉल्व्ह करता आली पाहिजेत, न्यूमरिकल्स जमली पाहिजेत. हे सगळे इम्पॉर्टंट फॅक्टर्स आहेत. ओके. सो नाव वी विल स्टार्ट विथ थर्ड चॅप्टर. थर्ड चॅप्टर मध्ये कुठपर्यंत आलेलं होतं? थर्ड चॅप्टर तुमचा लास्ट टाइम शंकर सरांनी घेतला होता. तर मला एकदा फक्त सांगा की थर्ड चॅप्टरचा कुठपर्यंत आलं होतं, सो दॅट वी कॅन स्टार्ट फ्रॉम दॅट पॉइंट. करंट इलेक्ट्रिसिटी. ओके. करंट इलेक्ट्रिसिटी मधला 30th पेज, 31st. आठवतंय कुठपर्यंत आलं होतं की पटापट थोडंसं बघायचंय? कोणाला आठवतंय की लास्ट लेक्चर मध्ये शंकर सरांनी कुठपर्यंत चॅप्टर घेतला होता? सो दॅट आपण त्याच्या पुढे स्टार्ट करूया. आपला उगाच टाइम वेस्ट नाही होणार म्हणजे परत परत तेच करत बसायला. येस, शुअर. ओके. Till free electrons. Okay. Let me check till free electrons. Okay. So, you have finished reading about free electrons? फ्री इलेक्ट्रॉन्स वाचून झालेलं नाहीये. ओके. फ्री इलेक्ट्रॉन्स पासून स्टार्ट करू मी म्हणजे आता. ओके. सो ठीक आहे. आपण फ्री इलेक्ट्रॉन्स पर्यंत झालं होतं. एकदा आपण थोडंसं फ्री इलेक्ट्रॉन्स काय आहे ते बघूया आणि पुढे जाऊया. Free electrons. Every atom of a metallic conductor has one or more outermost electrons which are very weakly bound to the nucleus. These are called free electrons. आता मेटॅलिक कंडक्टर्स याच्यामध्ये थोडंसं केमिस्ट्रीचा पार्ट आहे की आणि थोडा फिजिक्सचा पण. म्हणजे ॲटमचं स्ट्रक्चर काय असतं माहितीये? ॲटमचा स्ट्रक्चरल पार्ट थोडंसं आठवतोय? बरं. ॲटम कशाने? ओके, व्हेरी गुड. हे माहिती आहे तुम्हाला म्हणजे रेशो. चांगलं आहे. 288 हे इलेक्ट्रॉन्स कुठल्या कुठल्या शेलमध्ये कुठले कुठले आहेत त्याच्यासाठी आहे KLM मधले. बट ॲटम मध्ये एक ॲटम समज मी तुम्हाला सांगते तर त्याच्यामध्ये काय काय कंपोनेंट्स असतात? प्रोटॉन्स, न्यूट्रॉन्स आणि इलेक्ट्रॉन्स. राईट. सो मध्ये जो असतो तो न्यूक्लियस असतो आणि आजूबाजूला फिरत असतात जे शेलमध्ये, दोज आर इलेक्ट्रॉन्स. काही इलेक्ट्रॉन्स हे बाउंड न्यूक्लियसच्या जवळ असतात आणि ते एकमेकांना बाउंड असतात की त्यांना आपण फ्री म्हणू शकत नाही. बट काही जे इलेक्ट्रॉन्स असतात ते फ्रीली मुव्हेबल असतात. दे कॅन पेअर अप विथ अदर इलेक्ट्रॉन्स. सो हे जे बाहेरच्या शेल मधले असतात, करेक्ट, इलेक्ट्रॉन्स मूव्ह इन ऑर्बिट्स. तर हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत दोज आर कॉल्ड फ्री इलेक्ट्रॉन्स ॲज शोन इन फिगर 3.3.
Let me see the figure 3. Yes, करेक्ट. ओके, इथे दिलेली आहे फिगर मध्ये. फ्री इलेक्ट्रॉन्स म्हणजे सिंगल ॲटम कन्सिडर केला तर न्यूक्लियस आहे आणि ऑर्बिट्स मध्ये इलेक्ट्रॉन्स मुव्हिंग आहेत. आणि आता हे these electrons can easily move from one part of a conductor to its other parts. The negative charge of electrons also gets transferred as a result of this motion. हे इलेक्ट्रॉन्स एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जात आहेत आणि त्याच्यामुळे त्यांचं जे निगेटिव्ह चार्ज आहे तो सुद्धा ट्रान्सफर होऊ शकतो. द फ्री इलेक्ट्रॉन्स इन अ कंडक्टर आर द कॅरियर्स ऑफ निगेटिव्ह चार्ज. इलेक्ट्रॉन्स कॅरी निगेटिव्ह चार्ज हे आपल्याला माहिती आहे आणि त्यामुळे ते त्यांच्याबरोबर तो चार्ज एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी कंडक्टरमध्ये नेतात. नाव करंट फ्लोइंग थ्रू अ वायर. as shown in the figure 3.4a, जी शेजारी आपल्याला फिगर दिसतीये ती त्यातला ए पार्ट, वरचा पार्ट. इफ अ कंडक्टिंग वायर इज नॉट कनेक्टेड टू अ सेल, आपण कंडक्टिंग वायरला कुठल्याही सेलला कनेक्ट केलेलं नाही. इट्स फ्री इलेक्ट्रॉन्स मूव रॅन्डमली इन ऑल डायरेक्शन्स इन द स्पेस बिटवीन द ॲटम्स. ओके, सगळे ई मध्ये ते इलेक्ट्रॉन्स दाखवलेले आहेत, ॲरो दाखवलेत. ते ॲरो काय दाखवतात की त्यांची मूव्हमेंट रॅन्डम आहे. ते इलेक्ट्रॉन्स कसेही कुठूनही फिरत आहेत. इन दॅट पर्टिक्युलर मेटल वायर द मूव्हमेंट ऑफ इलेक्ट्रॉन्स इज रॅन्डम. व्हेन वी कनेक्ट द एंड्स ऑफ द वायर टू द टू टर्मिनल्स ऑफ अ सेल, आपण सेलच्या इलेक्ट्रिक सेलच्या दोन टर्मिनल्सला वायर कनेक्ट केली. Electric force acts on the electrons. Being negatively charged, they start moving from the negative lower potential to the positive higher potential terminal of the cell as shown in figure 3.4b. आता ह्या केसमध्ये इलेक्ट्रिक सेल आपण कशावरून ठरवून लावतो की जिथे निगेटिव्ह टर्मिनल आहे कंडक्टरचा, तो निगेटिव्ह टर्मिनल आणि सेलचा निगेटिव्ह टर्मिनल मॅच करून घ्यायचा. Positive terminal of cell should be matched with positive terminal of conductor. हे दोन्ही मॅच करून ते अटॅच केल्यानंतर इलेक्ट्रॉन्सची मूव्हमेंट कशी होईल, फ्रॉम निगेटिव्ह टर्मिनल टू पॉझिटिव्ह टर्मिनल. तर आता ही अशीच का होईल, उलटी का नाही होणार, पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह मूव्हमेंट का नाही होणार? कोणी लिहू शकेल चॅटबॉक्स मध्ये थोडक्यात की इलेक्ट्रॉन्स निगेटिव्ह कडून पॉझिटिव्ह कडेच का गेले? ते पहिल्यांदा रॅन्डमली फिरत होते, आपण त्याला बाहेरून इलेक्ट्रिक सेल जोडली, ती जोडल्यानंतर त्यांची मूव्हमेंट निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह अशीच झाली, पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह नाही झाली. तर ती का नसेल झाली? कॅन समवन आन्सर दिस इन चॅट बॉक्स? एकदम छोटूसा आहे, 2 वर्ड्स मध्ये सुद्धा आन्सर होऊन जाईल आपल्याला. अट्रॅक्ट लाईक मॅग्नेट्स. यू आर ऑन द करेक्ट लाईन ऑफ आन्सर. बरोबर आहे, विचार बरोबर चालू आहे. अपोजिट अट्रॅक्ट्स, जसे मॅग्नेटचे अपोजिट पोल्स अट्रॅक्ट, नॉर्थ आणि साऊथ हे दोन पोल्स अट्रॅक्ट होतात, सेम वे निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह हे एकमेकांकडे अट्रॅक्ट होतात. त्यामुळे इलेक्ट्रॉन्स मुळातच निगेटिव्ह आहेत, त्यामुळे ते पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह कडे नाही जाणार, ते निगेटिव्ह कडून पॉझिटिव्ह कडेच फ्लो होईल त्याचा. ओके, सो अपोजिट अट्रॅक्ट्स ह्या रूल प्रमाणेच हा फ्लो होणार आहे. समजलंय आता? हे का मी सांगितलं इथे, तर हे फक्त फिजिक्स साठी आपल्याला लक्षात ठेवायचे असं नाही. पुढे जाऊन कुठल्याही विषयात करिअर केलं, सायन्सशी रिलेटेड, केमिस्ट्री, बायोलॉजी, तरी हा मुद्दा कायम लक्षात ठेवायला लागतोच की अपोजिट अट्रॅक्ट्स हे लक्षात ठेवायला लागतं. जरी तुम्ही बायोलॉजीमध्ये काम करत असाल आणि हा फिजिक्स मधला रूल होता, मला फिजिक्स आवडत नव्हतं म्हणून मी शिकलोच नव्हतो आधी, असं तिथे सांगून उपयोग होत नाही. म्हणून हे लक्षात ठेवायचं आपल्याला. साधी कन्सेप्ट आहे जी कुठेही लागू शकते.
आणि आता सध्या एवढी ॲडव्हान्समेंट झालेल्या आहेत सगळ्याच सायंटिफिक फील्ड्समध्ये की भलेही तुम्ही एका कुठल्या तरी केमिस्ट्रीच्या फील्डमध्ये काम करताय, तर असं नाही सांगता येणार की तुम्हाला फिजिक्सशी काहीच संबंध येणार नाही किंवा कम्प्युटर्सशी काही संबंध येणार नाही, मॅथ्सशी काही संबंध येणार नाही. अशा गोष्टी नाही घडत. सगळ्याशी कुठे ना कुठल्या तरी पॉइंटला आपल्याला त्या गोष्टीशी टॅकल करायला लागतं आणि तेव्हाच आपला वेळ वाचेल, जर आता आपल्याला सिलेबसमध्ये असतानाच आपण व्यवस्थित समजून घेतलं आहे ते. तर ओके, सो नाव म्हणून ही मुवमेंट निगेटिव्ह कडून फक्त पॉझिटिव्ह कडेच झाली, उलटी झाली नाही. ड्यू टू द फ्लो ऑफ दीज इलेक्ट्रॉन्स करंट स्टार्ट्स टू फ्लो थ्रू द वायर. ह्या फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्समुळे, इलेक्ट्रॉन्सचा फ्लो झाल्यामुळे वायरमधून करंट वाहायला सुरुवात होते. This motion of electrons is irregular, but there is a definite non-zero value to their average velocity. एका पर्टिक्युलर व्हेलॉसिटीनीच सगळे इलेक्ट्रॉन्स जात आहेत का, तर तसं नाहीये. बट त्यांची जी व्हेलॉसिटी डिफर होतीये ती कधी झिरो येणार नाहीये किंवा मुवमेंट थांबून व्हेलॉसिटी झिरो होणार नाहीये. मुवमेंट चालू राहील, जी वेगवेगळी असेल आणि त्याच्यामुळे काहीतरी ॲव्हरेज व्हेलॉसिटी आपल्याला मिळत राहील. आणि आता ह्याच्यामध्ये आपण डायग्राम मध्ये एक फोकस करू शकता तुम्ही. डायरेक्शन ऑफ फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स हा आता मी स्क्रीनवरती बघते त्याप्रमाणे सांगते. निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह, दॅट इज राईट टू लेफ्ट होतोय. आणि डायरेक्शन ऑफ कन्व्हेन्शनल इलेक्ट्रिक करंट, करंटची डायरेक्शन ही पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह दाखवली आहे. दॅट इज अपोजिट टू मुवमेंट, अपोजिट टू डायरेक्शन ऑफ फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स. करंटची डायरेक्शन is opposite to the direction of flow of electrons. हे लक्षात ठेवायचं. ते आता पुढे आहेच आहे आपल्याला. इलेक्ट्रिक करंट, and electric current is the flow of electrons through a conductor. Simple definition आहे इलेक्ट्रिक करंटची. What it is the flow of electrons through a conductor. Quantitatively, current is defined as the charge passing through a conductor in unit time. करंट साठी सिंबल आपण यूज करणार आहे I. सो दॅट क्वांटिटेटिव्हली आपण करंटची डेफिनेशन कशी करू शकतो. द चार्ज पासिंग थ्रू अ कंडक्टर इन युनिट टाइम. इफ चार्ज Q is flowing through cross section of a conductor in time t, then current is equal to I is equal to Q, that is charge, upon t, that is time. So current will be equal to, current साठी आपल्याला काय इक्वेशन मिळेल. I is equal to Q upon t. Even though electrons move from negative end to positive end conventionally, the direction of current flow is taken to be opposite of the direction of the flow of electrons. That is from the positive end to the negative end of a cell. ओके. सो आता करंटची डायरेक्शन आणि इलेक्ट्रॉन्सची डायरेक्शन ही अपोजिट असते. इलेक्ट्रॉन्स विल ऑलवेज मूव्ह फ्रॉम निगेटिव्ह एंड टू पॉझिटिव्ह एंड. करंट विल ऑलवेज फ्लो फ्रॉम पॉझिटिव्ह एंड टू निगेटिव्ह एंड. आणि आपण करंटचं इक्वेशन असं लिहिणार. I is equal to Q, that is charge, upon time taken t. The unit of charge in SI units is Coulomb C. Current is expressed in ampere A. The charge of one electron is 1.6 into 10 raised to minus 19 Coulomb. ओके. एका इलेक्ट्रॉनचा चार्ज किती असतो, तर 1.6 into 10 raised to minus 19 Coulomb. सो 1 एम्पियर. आता जेव्हा तुम्ही हे इक्वेशन लिहिता आहात, करंटची डेफिनेशन लिहिली, यू विल ऑल्सो हॅव टू राईट द डेफिनेशन ऑफ एम्पियर. आपण एम्पियर कसं एक्सप्रेस करू, तर 1 ampere current is said to flow in a conductor if 1 coulomb charge flows through it every second. म्हणजे एका सेकंदाला जर 1 coulomb एवढा चार्ज असेल, तर त्या वेळेला आपण त्याचं युनिट लिहिणार 1 ampere.
सो 1 एम्पियर इज इक्वल टू 1 कुलोम अपॉन 1 सेकंड. तर ह्याच्यामध्ये मेन 3 डेफिनेशन्स आहेत ज्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. इलेक्ट्रिक करंटची डेफिनेशन, क्वांटिटेटिव्ह वर्ड्स मध्ये आपण म्हणजे I इज इक्वल टू क्यू अपॉन टी हे एक्सप्लेन करायला आपण करंटची डेफिनेशन काय लिहू ती, आणि त्याच्यानंतर 1 एम्पियरची डेफिनेशन. ओके, सो नाउ very small values of current are expressed in the following units. आता छोटी युनिट्स असतील म्हणजे आता सगळीकडेच करंटची व्हॅल्यू ही जास्ती असेल असं नाहीये. तर 1 मिली इज इक्वल टू 10⁻³ आणि 1 मायक्रो इज इक्वल टू 10⁻⁻6 आता हे जसं आपण मीटर टू सेंटीमीटर वगैरे बघितलं होतं, सेम वे मध्ये आहे. एम्पियर टू मिली एम्पियर टू एम्पियर, एम्पियर टू मायक्रो एम्पियर टू एम्पियर. ओके, काही फार वेगळं नाहीये, साधी मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन्स यूज केली आहेत आणि ते युनिट जर एकदम छोटं असेल तर हाऊ यू विल एक्सप्रेस इट. तुमच्या डोळ्याला बघायला कसं चांगलं वाटतं? हे बघणं सोपं वाटतं की 10⁻³ बघणं सोपं वाटतं? ह्याच्यापेक्षा कधी आपल्याला असं 10⁻³ 10⁻⁴ असं दाखवलं, अरे डेसिमल, अरे बट ठीक आहे, आता हे 3 पर्यंतचे म्हणून आपण डेसिमल म्हणूया. सपोज मी असं लिहिलं तर हे 0 काउंट करत बसण्यातच निम्मा वेळ जाईल त्या माणसाचा. राईट, सो कधीही हे बेटर आहे की आपण कन्व्हर्जन ही शिकून घेऊया की कसं 10⁻³ कसं 10⁻⁴ कसं 10⁻⁹. आता वरतीच आपण बघितलं इलेक्ट्रॉनचा चार्ज असतो 1.6 इंटू 10⁻⁻19, 0.19 आणि मग 1 एवढं लिहायचंय आपल्याला. तर ते डेसिमल मध्ये लिहिणारा पण वेडा होईल आणि वाचणारा अजून वेडा होईल की ते एक एक 0 काउंट करत बसा. राईट, म्हणून ही युनिट दिलेली आहेत. The French mathematician and scientist Ampere conducted a number of experiments on electricity. Today, we can measure the current flowing in a conductor only because of his extraordinary work. The unit of current is called ampere in recognition of his great work. Okay, so now example. A current of 0.4 ampere flows through a conductor for 5 minutes. How much charge would have passed through the conductor? एकदम सोपं आहे. करंट आपण एक्सप्रेस करतो I या सिंबलनी. सो I करंट और I इज इक्वल टू 0.4 एम्पियर, टाइम इज इक्वल टू 5 मिनिट्स. बट आपण एम्पियरची डेफिनेशन बघितली होती, इट इज चार्ज पर सेकंड, म्हणून आपल्याला मिनिटाचं सेकंड मध्ये कन्व्हर्जन करायला लागेल. 1 minute is equal to 60 seconds. Therefore, 5 minutes is equal to how much seconds? राईट, इतकं सिंपल कॅल्क्युलेशन आहे. हे कॅल्क्युलेट करता येतं ना? करेक्ट, क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आणि आन्सर काढायचं असतं ह्याच्यामध्ये. मी एकदा करून दाखवते. हे तर स्ट्रेट आहे, 1 मिनिटात 60 सेकंद, 5 मिनिटात किती होतील, तर मल्टिप्लिकेशन आहे 60 इंटू 5. बट जे मी इक्वेशन मांडलंय त्याच्याप्रमाणे करून दाखवते. जर कोणाला नसेल समजलेलं किंवा माहीत नसेल तर क्लिअर होऊन जाईल. वेळीच क्लिअर करून ठेवायच्या या गोष्टी, नंतर अडतं, कारण इथे इज इक्वल टू 60 सेकंड्स इंटू. सो हे आपण कॅल्क्युलेट करूया.
मी सगळे युनिट्स पण लिहितीये. तर आता हे जे मी आत्ता जे चॅटबॉक्समध्ये टाकलंय त्यातलं मिनिट कॅन्सल होऊन जाईल आणि मग फक्त क्वेश्चन मार्क इज इक्वल टू क्वेश्चन मार्क सेकंड इज इक्वल टू 300 सेकंड असं आन्सरमध्ये राहील. म्हणून आपला आन्सर आलाय 300. क्वेश्चन मार्क म्हणजे आपण काहीतरी एक कन्सिडर केलं होतं जे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं होतं. ओके, सो एका मिनिटाचे असतात 60 सेकंड्स, देअरफॉर 5 मिनिट्स 300 सेकंड्स. फॉर्म्युला आपला माहितीये, मग अशी आपण बघितलेला होता. आय इज इक्वल टू क्यू अपॉन टी असा फॉर्म्युला आहे. आय इज इक्वल टू कॅपिटल क्यू अपॉन टी. तर आता या केसमध्ये इक्वल टूच्या राईट हँड साईडला टी डिव्हाइड बाय आहे, म्हणून तो लेफ्ट हँड साईडला जाताना मल्टिप्लाइड बाय होईल. सो आय मल्टिप्लाइड बाय टी इज इक्वल टू क्यू. ओके, सो क्यू विल बी इक्वल टू आय इंटू टी. हे दिसतंय असं टेक्स्टबुक मध्ये. क्यू इज इक्वल टू आय इंटू टी. तर हे कशावरून डिराईव्ह झालं तर सोपं होतं. फक्त आपण हा जो इथला खालचा टी होता तो लेफ्ट हँड साईडला शिफ्ट केला, तेव्हा तो राईट हँड इक्वल टूच्या राईट हँड साईडला असताना डिव्हाइड बाय होता, म्हणून लेफ्ट हँड साईडला गेला तेव्हा मल्टिप्लाइड बाय झाला. देअरफॉर क्यू इज इक्वल टू आय इंटू टी. क्यू इज इक्वल टू आय ची व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट केली 0.4 अँपियर, टी ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली 300 सेकंड्स. देअरफॉर चार्ज क्यू इज इक्वल टू 120. आपण युनिट बघितलं होतं कुलोम. Therefore, charge passing through the conductor is equal to 120 coulomb. समजलं आपण कसं सम सॉल्व केलं हे? व्हेरी गुड. प्लीज टेक डाउन वन मोर सम. अजून एक सम करूया आपण. A charge of 240 coulomb. A charge of 240 coulomb passes through a conductor for 6 minutes. Calculate the current that flows through a conductor. Calculate current that flows through a conductor. Have you taken down the sum? Sum लिहून घेतलात व्यवस्थित? Okay, please solve. फ्रॅक्शन मध्ये आन्सर दिलं तरी चालेल, डेसिमल मध्ये दिलं तरी चालेल. If you want me to repeat the sum, I'll again tell it. Shall I repeat it? Okay. A charge of 240 coulomb passes through a conductor for 6 minutes. Calculate current flowing through a conductor. So first write down what is given and then use correct formula and then solve it. I'll give you 2 more minutes to solve it. 749 झालेले आहेत. 750, 751. 751 ला ऍटलिस्ट दोघांनी तरी आन्सर पोस्ट केलेलं असलं पाहिजे. अजिबात अवघड नाहीये.
40 एम्पियर नाही. 240 charge passed is 240 coulomb for 6 minutes. I am telling you 6 minutes. No, not 4 ampere. Please focus on units. Okay, 0.6. अजून बाकी कोणाची काय आन्सर्स आहेत? Next one, 0.6. Please write unit as well. 0.6 काय? 0.6 ampere. Very good. Okay. अजून बाकी कोणाची तरी आन्सर्स येऊ देत. 44.6. याच्यापैकी मी 40 नाहीये असं सांगितलं. बाकीची 2 आहेत अजून. 4 आणि 0.6 हे आहेत. याच्यातलं बघूया आपण कुठला आन्सर आहे. बर 0.6 एम्पियर. ओके, सो इट्स ऑलरेडी 751. मी सांगते कसं येईल. 0.6 इज करेक्ट आन्सर, बट ऍडजस्ट इट टू 1 डेसिमल नेक्स्ट, म्हणजे 0.666 असा आन्सर येत आहे ना. सो राईट इट ॲज 0.67. ओके, मी एकदा एक्सप्लेन करते. आपण मगाशच्या समपेक्षा मी थोडंसं वेगळं डिक्टेट केलं होतं. मगाशी करंट आणि टाइम दिलेला होता. आता मी चार्ज आणि टाइम दिलाय. चार्ज 240 कुलोम होता. सो आपण जो फॉर्म्युला यूज केला इट वॉज I इज इक्वल टू Q अपॉन T. हा फॉर्म्युला आपण वापरला. Q होता आपला 250 कुलोम अपॉन T. टाइम मी दिला होता 6 मिनिट्स. मिनिट्सचं आपण सेकंडला कन्व्हर्जन केलं. सो ते झाले 360 सेकंड्स. आणि म्हणून 240 अपॉन 360, म्हणजेच हे रिड्यूस करत जेव्हा आपण फ्रॅक्शन जाऊ इट विल कम टू 2 अपॉन 3 विच इज इक्वल टू 0.66666 असं भरपूर असतं. सो आपण ते सगळं न लिहिता 0.67 लिहू शकतो. सो फायनल आन्सर विल बी 0.67 एम्पियर. समजलं सगळ्यांना कसं आलं? मैत्रेय कळलं कुठे चूक झाली? तू फक्त कन्व्हर्ट केलेलं नव्हतंस. यू डिरेक्टली युज्ड दोज 6 मिनिट्स ॲज इट इज, म्हणून ते 40 आलं. ओके, परफेक्ट. चुकून बॅक बटन प्रेस झालं. सो आय गॉट लेफ्ट फ्रॉम द मीटिंग, बट नाऊ आय एम अगेन इन द मीटिंग. वी स्टील हॅव 2 more minutes लेफ्ट. तर आपण त्याच्यामध्ये एक नवीन चॅप्टर न सुरू करता थोडंसं अजून एक सम सॉल्व्ह करूया पटकन. ओके, सो प्लीज राईट डाऊन द सम. A current of 0.5 ampere, a current of 0.5 ampere flows through a conductor, the charge passed through a conductor is 160 coulomb. Current 0.5 ampere, charge passed is 160 coulomb. Calculate the time. You can calculate in terms of minutes or seconds.
ओके, समजलंय? एक सम मी सांगितलं ते करंट दिलाय मी 0.5 एम्पियर आणि चार्ज दिला आहे 160 कुलोम. यू हॅव टू कॅल्क्युलेट टाइम. एट्टी सेकंड. बरं, अजून कोणाचं काही आन्सर येत आहेत का बघूया आपण. चार्ज मी 160 कुलोम दिलाय आणि करंट 0.5 दिलाय. मैत्रिणीच आन्सर दिलाय फक्त, अजून बाकीच्यांचे आन्सर्स येऊ देत. पण ऑलरेडी टाइमच्या पुढे चाललोय, पटकन आन्सर्स द्या. एटी सेकंड्स. बर, कसं आलं 80 सेकंड्स? वन एम्पियर इज इक्वल टू. हा, इथेच थोडीशी गडबड झालीये. 160 इंटू 0.5 नाही, 160 अपॉन 0.5 येणार. आपला फॉर्म्युला कसा आहे? I इज इक्वल टू क्यू अपॉन टी, राईट? माझ्याकडून मेसेज सेंड, मी जे मेसेज करते ते दिसत आहेत तुम्हाला? ओके, नो प्रॉब्लेम. तुम्ही एकदा ठीक आहे, काहीतरी प्रॉब्लेम येतोय माझ्याकडनं, मेसेज सेंड होत नाहीयेत. वी विल सॉल्व्ह दिस सम इन नेक्स्ट लेक्चर. लक्षात ठेवा, आपल्याला हे सम करायचं आहे. ह्याच्यातलं थोडंसं तुमचं कन्व्हर्जन चुकलंय कुठेतरी, की ज्याच्यामध्ये तुम्ही असं लिहिताय 160 इंटू 0.5, इट शुड बी 160 अपॉन 0.5. 0.5 इज करंट. सो टी आणि आयच्या पोझिशन चेंज होऊन क्यू इज टी विल बी इक्वल टू क्यू अपॉन आय. सो करेक्ट आन्सर विल बी 320 सेकंड्स. समजलं का ते? क्यू इज, आपण आय इज इक्वल टू क्यू अपॉन टी लिहितो. टी आपण राईट हँड साईडला शिफ्ट करणार आहे, देअरफॉर टी विल बी इक्वल टू आय आपला डिव्हाइड होईल क्यू अपॉन आय, विच इज इक्वल टू क्यूच्या जागी आपण टाकलं 160, आयच्या जागी टाकलं आपण 0.5, आणि म्हणून आपला आन्सर येणार आहे 320 सेकंड्स. सो 320 सेकंड्स इज द करेक्ट आन्सर. जर काही कन्फ्युजन असेल, आता नेमके माझ्याकडनं मेसेज सेंड होत नाहीयेत काहीतरी प्रॉब्लेममुळे मे बी, तर आपण हाच पार्ट नेक्स्ट लेक्चरला करूया. इथे फक्त आपण इक्वल टूच्या साईनच्या अपोजिट, जेव्हा लेफ्ट हँड साईड टू राईट हँड साईड करतो किंवा राईट टू लेफ्ट करतो, तेव्हा कसे साईन्स चेंज होतात किंवा कसं मल्टिप्लिकेशनचं डिव्हिजन होतं, याच्या रिस्पेक्टनी थोडंसं कन्फ्युजन होतं. आपण ते पुढच्या लेक्चरला सॉल्व्ह करून टाकूया, म्हणजे पुढच्या कुठल्या न्यूमेरिकल्सना प्रॉब्लेम येणार नाही. ओके, सो 320 seconds is correct answer. Yes, bye. Thank you and bye. Yes, bye. Please leave the meeting. You can leave the meeting now.
The lecture has been finished. The lecture is finished. You can leave the meeting now. Mahadev ji.